9 वाजता काकाला सोडलो बस स्टॉपवर आणि मी गेलो महादेवाजवळ दर्शन घेण्यासाठी. आणि मग महादेवाचे दर्शन वगैरे घेतलं, थोड्या वेळ थांबलो आणि मग रूमवर आल्यावर मस्त सायंकाळपर्यंत झोपा काढलो, कारण की सामान अजून यायलाच आहे आणि कधी येईल माहीत नाही. आणि मग सायंकाळी मस्तपैकी चहा वगैरे पिऊन पांठिण्यातला आणि मग निघालो ना आम्ही कोरेगाव. आज होता शुक्रवार बाजारासाठी. आणि मग जाऊन पोहोचलो कोरेगावात. कोरेगावामध्ये मस्त भाव नव्हता म्हणा, स्वस्तात झाला आहे तसा आजकाल भाजीपाला. मग सगळं आणि इकडं शेवट आलो ना असं बाजार मार्केट. या अंगाच्या बाजूला सब्जी आणि त्या अंगाच्या बाजूला मच्छी कोंबड्या. आणि मग आम्ही पहिला पूर्ण भाजीपाला वगैरे एकाच दुकानातला घेऊन मच्छी मार्केटमध्ये गेलो. पण मी सोडलो असल्यामुळे मला मच्छी मार्केट आणि कोंबडी मार्केटमध्ये काही जमतच नव्हता. पण आता उपाय नव्हता. मग काय माझा मस्त कंक डोकसाच दुखायला लागला. मग तिथंच थोड्या वेळ मस्त पैकी बसलो आणि मग निघालो बाहेर आल्यावर आठवण आला का तिकीट नाही घेतलं. मग गेलो पुन्हा बाजारात तिकीट घेतलं. तिकीट वगैरे घेऊन झाल्यावर मग टरबूजाजवळ गेलो. टरबूज घेतलो एक 10 रुपयामध्ये आणि हे घेतलो ना द्यायचा. रुखाचे मला तसं जास्तच आवडतात. आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुले. आणि घरी आल्यावर आम्ही गेलो मग तड्यावर आंघोळ धुवासाठी. डायरेक्ट तड्याच्या पारीवर गाडी चढवला आणि भावना आणि गेलो. मग नजारा पाहत का हा नजारा दिसत होता सामने डोंगर. आणि हा बराच मोठा तळा आहे. आणि हा या अंगाच्या बाजूला धान आणि या अंगाच्या बाजूला आंब्याचा झाड आणि आंब्याच्या झाडाखाली पाणी. आणि गोट्यावरून खालतं उतरलो तर तिकडं रेतीस होती. आणि मग मी हात जोडून मस्तपैकी पुचकडी मारलो आणि बऱ्याच टाईम आंघोळ धुत राहिलो. आणि मग पूर्ण आंघोळ धुवून झाल्यावर हा इकडच्या बाजूचा काय वातावरण दिसत होता खतरनाक, जबरदस्त. डोळ्यानं तसं भारी वाटतं, कॅमेऱ्यानं तेवढा काय